नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या नीताज डेली डिशमध्ये. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, सुरक्षित असाल, निरोगी असाल. आम्हीही ठीक आहोत. तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत एक तडकती फडकती डिश. तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचा सॉस, त्याच्याबरोबर खाणारा आणि एक सुंदर अशी रेसिपी दाखवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर माझ्या मुलींना आज काहीतरी वेगळं खायचं होतं. तर त्यांनी मला सांगितलं की मम्मी, रोजचं भाजी पोळी खाऊन खाऊन कंटाळा आला. तर त्याच्यासाठी आपण ती डिश पाहण्याच्या आधी त्याचा सॉस पाहूया. तर इथे मी पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे थोडंसं, एकच चमचा, अर्धा चमचा असेल. त्याच्यामध्ये मी लसूण आणि अद्रक बारीक चिरून टाकलेला आहे. तर आपण हा सॉस बनवत आहोत. तर हा लसूण आणि अद्रक व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. व्यवस्थित त्याचा कच्चेपणा आपल्याला काढायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित हा फ्राय झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण एक चमचाभर, मोठा चमचा आहे हा, चमचाभर मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे, तो टाकलेला आहे. तर तोही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे मी हा रेड चिली सॉस टाकलेला आहे, जवळजवळ 1 टीस्पून असेल. तर त्या टीस्पूननी मी हा रेड चिली सॉस टाकलेला आहे. तर तोही आपल्याला व्यवस्थित टोमॅटो सॉस बरोबर मिक्स करायचा आहे. आणि 1 टीस्पून आपल्याला सोया सॉस टाकायचा आहे. तर हेही आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी इथे लाल मिरची टाकायची आहे. हे मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे थोडी कलरसाठी. तर तुम्ही पाहू शकता. हेही आपल्याला व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे 1 चमचा मी व्हिनेगरही टाकलेला आहे. एकलाही थोडा कमी असेल तेवढं मी टाकलेलं आहे, जेणेकरून हा सॉस आपला मस्त तिखट, आंबट आणि गोड असा होईल. तर इथे मी थोडीशी ब्लॅक पेपरही टाकलेली आहे. तर पाहू शकता, चिमूटभर अशी ब्लॅक पेपर असेल तेही टाकलेली आहे मी. थोडंसं किंचित नावाला मीठ टाकलेलं आहे. आपल्या सॉसमध्ये मीठ असतं, मिठाचं प्रमाण, पण तरी थोडंसं नावाला थोडीशी साखर टाकलेली आहे. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी, आपला सॉस रेडी झालेला आहे, पाहू शकता. आता हा सॉस बनवलेला आहे. त्याच पॅनमध्ये मी थोडंसं अर्धा चम्मच असं बटर टाकलेलं आहे. त्याचबरोबर बटर आपलं जळू नये म्हणून मी थोडंसं तेल टाकत आहे. तर तेल आणि बटर इथे मी याचा उपयोग करत आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फक्त बटरमध्येही करू शकता. आता इथे मी अद्रक आणि लसूण बारीक चिरून ठेवले होते ते टाकत आहे. जवळजवळ 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धाला पण थोडंसं कमी असं मी अद्रक घेतलेलं आहे. आता ते आपल्याला चिरून व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर सॉसच्या कढईमध्येच मी हे सगळं करत आहे. तर इथे आपण मशरूम राईस बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी पहा, मी इथे लाल आणि पिवळी मिरची घेतलेली आहे, ढोबळी मिरची, थोडेसे गाजर आहेत, गाजराचे काप, थोडी ब्रोकली आहे आणि भरपूर असं मशरूम आहे. तर इथे आपण सर्वप्रथम ब्रोकली टाकूया आणि गाजर टाकूया, कारण याला शिजायला थोडा टाईम लागतो. तर त्यासाठी आपण हे व्यवस्थित असं तेलामध्ये आणि बटरमध्ये फ्राय करून घेऊया. त्याचबरोबर मी इथे कांदाही टाकत आहे. तर जवळजवळ हा 1 कांदा असेल छोटा, तोही मी व्यवस्थित बारीक कापून घेतलेला आहे. आता तो आपण याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया.
तर आपले हे जिन्नस आपण हाय फ्लेमवरतीच मिक्स करायचे आहेत, कारण आपण हा मशरूम राईस बनवत आहे. त्याचबरोबर इथे मी ब्लॅक पेपर टाकत आहे. तर ब्लॅक पेपर जवळजवळ मी 1 चम्मच भर टाकली असेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. इथे तिखटाचं आणि त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. तर इथे ब्लॅक पेपरही आपली टाकून झालेली आहे, पाहू शकता. आता इथे मी ढोबळी मिरची टाकत आहे, शिमला मिरची रेड आणि येल्लोवाली. त्याचबरोबर आपण हे मशरूमही टाकूया आणि व्यवस्थित एकदा टॉस करून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाहू शकता माझी गॅसची फ्लेम अगदी जास्त आहे, मोठी आहे. तर मोठ्या फ्लेमवरतीच आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपल्या भाज्यांचा क्रंचीनेस तसाच राहील. मशरूम शिजायला जास्त टाईम लागत नाही. त्याच्यासाठी मी ब्रोकली आणि गाजर पहिल्यांदा टाकले होते, त्यांना शिजायला थोडा टाईम लागतो. आता इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे थोडंसं, पाहू शकता. अगदी झटपट असा हा राईस तयार होतो. तर इथे मी आता एक सॉस तयार करत आहे याच्यामध्ये घालायला. तर इथे मी रेड चिली सॉस टाकलेला आहे, साधारण 1 चम्मच असेल. तसंच इथे ग्रीन चिली सॉसही टाकत आहे मी. आता रेड चिली सॉस जरा संपलेला आहे, त्याच्यामुळे मी 1च चम्मच टाकलेला आहे. इथे मी ग्रीन चिली सॉस त्याच्यासाठी जास्त टाकत आहे, जवळजवळ 1.5 चम्मच मी ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे. त्याचबरोबर इथे अर्ध्याला पण एक कमी सोया सॉस टाकलेला आहे आणि त्याच्याहून कमी मी इथे व्हिनेगर टाकत आहे. आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. वाटीमध्ये मिक्स करायची गरज, कारण याच्यामुळे सगळ्या भाज्यांना व्यवस्थित हा लागेल सॉस. त्याच्यासाठी मी इथेच मिक्स करून घेत आहे, वरून टाकत नाही आहे. थोडासा मी टोमॅटो केचपही टाकलेला आहे 1 चम्मच. तर आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून आपल्या पूर्ण भाताला राईसला पूर्ण याची कोटिंग मिळेल. तर पहा इथे आपला सॉस रेडी झालेला आहे. इथे मी हा शिजवलेला भात आहे राईस, तो मी टाकत आहे आणि आपल्याला एक छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे हा राईस तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता व मोठ्यांनाही देऊ शकता. लहान मोठे सगळ्यांना हा राईस आवडेल असा सॉस आणि हा राईस तुम्ही करून घ्या. पहा आता इथे आपल्याला वरून सॉस टाकायचा आहे, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि थोडासा सोया सॉस आणि व्हिनेगर. हे मिक्सचर आपल्याला वरून टाकायचं आहे, जेणेकरून हे पूर्ण भातामध्ये स्प्रेड होईल आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता आपल्या राईसला किती छान कलर आलेला आहे, अगदी कलरफुल राईस दिसत आहे आपला. आणि त्यासोबत हा सॉस. तर हा सॉस आपण वरून टाकून हा राईस खायचा आहे. अगदी छान मजेशीर अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही करा, तुमच्या मुलांना खाऊ घाला, त्यांना नक्कीच आवडेल. मुलांनाच काय, मोठ्यांनाही आवडेल असा हा राईस आहे, छान पौष्टिक असा, घरातल्या सामानांनी बनवलेला. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा. हा सॉस आणि हा राईस नक्की करून पहा, नक्की तुमच्या घरातल्यांना खाऊ घाला. तर अशाच नवीन नवीन रेसिपीसह आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.